नमस्कार मित्रांनो, आज आहे 24 मार्च 2024 आणि आता वाजले आहेत रात्रीचे 12। आज होळीचा दिवस आहे। आता गावातले सगळी मंडळी जमा होऊन आम्ही आमच्या इथल्या वाळापर्यंत चालत जातो रात्री आणि एक साधारण 35-40 फुटाचं एक झाड बघतो जे आपल्याला होळीसाठी वापरता येईल। आणि मग येताना जे असं चांगलं वाटेल झाड तोडून आम्ही घेऊन येतो। आता बघू शकत आहात आम्ही ते झाड ऑलरेडी तोडून आणलेलं आहे आणि जिकडे आम्ही होळी बांधतो त्या ठिकाणी ठेवले आहे। तर मित्रांनो, आज आहे 25 मार्च। आजच्या दिवशी मुंबईमध्ये रंगपंचमी साजरी केली जाते। तर आता गावामध्ये काल आम्ही होळीचं झाड तोडून आणलं, ते आज सजवून होळीसाठी उभे केले जाते। त्याची तयारी आता चालू आहे आणि गावातली सगळी मंडळी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता एक ठराविक उंचीपर्यंत म्हणजे जेवढा भाग जमिनीमध्ये जाईल तेवढ्या भागाची साल तोडून काढली जाते। तुम्ही बघू शकता ते साल तासण्याचं काम चालू आहे। त्यानंतर गावातले काही जण आंब्याचे टहाळे आणि पाणी आणायला जातात। आता एक दोन छोट्या फांद्या आम्ही झाडाच्या तोडल्या आहेत आणि खाली घेऊन जात आहे होळीपर्यंत। त्यात पण सगळ्यांची मजा चालू आहे। तर जेवढी आंब्याच्या फांद्या तोडून आणल्या होत्या त्याची सगळी पानं आणि टाळे वेगळे करण्यात आलेले आहेत आणि ती सगळी काढलेली पाने आता होळीच्या समांतर भागात अशी पसरवली आहेत, जेणेकरून ती जेव्हा झाडाला बांधायची असतात तर ते सोपं पडेल। त्यानंतर सोडण्याचे 5 नारळांचा असा एक हार बनवला जातो। काका आता बनवलेला हार होळीला बांधत आहे आणि बाकीचे गावकरी होळीला टाळ बांधायला सुरुवात करतात। बघू शकत आहात वेताची काठीला झेंडा बांधून वरच्या बाजूला बांधण्यात आले आहे। आता जवळजवळ सगळे टाळे बांधून झालेले आहेत। थोड्याच वेळात आपण होळी उभी करू। होळी उचलून मगाशी जो खड्डा बनवला त्यामध्ये उभी केली जाते। शकत आहात आता उभी झालेली आहे। होळी नीट उभी राहावी म्हणून त्या खड्ड्यामध्ये थोडीशी माती आणि नंतर वरच्या बाजूला थोडे दगड टाकून पहारीने ते ठोकले जातात, जेणेकरून ती होळी एकदम घट्ट बसली जाते आणि उभी राहते। होळी उभी झाली की असा एक गोल दगड देव म्हणून होळीच्या जवळ ठेवला जातो। त्या खड्ड्यामध्ये काही पैशांची नाणी सुद्धा टाकली जातात। देव ठेवल्यानंतर होळीच्या बाजूला गोल असा करून पतेरी आणि पतेरी म्हणजे झाडाची पाने आणि थोडेसे गवत पसरवले जाते। आणि ही पसरवलेली पानं आणि ते गवत नंतर पेटवले जाते।
काही ठिकाणी ह्याला होम करण्यास सुद्धा म्हणतात. आणि मग ही राख थोडी थंड झाली की गावातील सगळी मंडळी होळीच्या भोवती प्रदक्षिणा घालतात आणि होळीच्या पाया पडतात. त्यानंतर जर कोणी नारळ आणले असतील ते सुद्धा होळीच्या बाजूला ठेवले जातात आणि होळीची पूजा केली जाते. आणि होळीची पूजा झाली की काही गोड नैवेद्य असेल, लाडू किंवा गुळ होळीजवळ ठेवला जातो. आणि एकदा होळीची पूर्ण पूजा झाली की गावातील सगळी मंडळी जमा होऊन गाणं म्हणतात. वाह होळदेवा महाराजा, होय महाराजा, प्रमाण तुझी सेवा केलेली आहे, होय महाराजा, मान्य करून घे, होय महाराजा. वाडीतील सर्व मंडळींना मुंबईपासून गावापर्यंत देशापासून परदेशात असणाऱ्या सर्व मंडळींना सुखी ठेव, होय महाराजा. सर्वांच्या नोकरी धंद्यात प्रगती दे, होय महाराजा. सर्वांचं आरोग्य चांगलं राख, होय महाराजा. ठीक आहे, तुझी वेडी वाकडी सेवा केली आहे ती मान्य करून घे, होय महाराजा. एकदा होळीची पूजा पूर्ण झाली की जवळ असलेल्या शंकराच्या मंदिरामध्ये आम्ही गावातील सगळी मंडळी जमा होतो आणि मग जेवढ्या लोकांनी जे नारळ होळीला ठेवले होते ते सगळे फोडून त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकून त्याचा एक प्रसाद केला जातो आणि तो सगळ्या गावकऱ्यांमध्ये वाटला जातो.